रात्री गेली होती मी या पिल्ल्याकडे, पण पिल्ल्याला घेतलं पण पिल्लू काही माझ्याकडे बघानाच. पण जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा असं टुक्कुर टुक्कुर बघत होतं. आमचं पिल्लू झालं ना तेव्हा त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून तो ॲडमिट होता. मी काही त्याचे व्हिडिओ टाकलेच नाही. माझ्याकडे ह्या 2 गोष्टी जर नसत्या ना तर आज माझी खूपच पंचायती झाली असती. एक म्हणजे हा इलेक्ट्रॉनिक कुकर आणि ही इंडक्शन. तर ह्या 2 गोष्टी बरं झाल्या मी घेऊन ठेवल्या होत्या. तर आज सकाळी सकाळी ना माझा गॅस संपला अचानक, मग लगेच म्हटलं चला आज सिलेंडर नाही माझ्याकडे. असं कधीच झालं नाही की माझ्याकडे सिलेंडर राहत नाही. मी दुसऱ्याला द्यायचे तरी माझं सिलेंडर यायचं, पण ह्यावेळेस ना मी नंबर लावून सुद्धा सिलेंडर आलं नाही. आणि माझ्याकडे आता सुद्धा टाकी असते, पण मी भलं करायला गेले कोणाला ते बघा माझीच फजिता होऊन गेली. तर भाजी तर मस्त बनते याच्यावर, पण पोळ्या शेकायला थोडा प्रॉब्लेम होत होता. मग मी काय केलं, थोडी साईज ना छोटी छोटी बनवली आणि असं कपड्यानं शेकून बनवल्या, पण छानपैकी झाल्या होत्या. म्हणजे त्यांचा डब्यापुरत्या खायपुरतं काम झालं होतं. त्यानंतर मी त्यांचा डब्बा वगैरे भरून दिला आणि संध्याकाळच्या टायमाला आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणजे श्रद्धाच्या क्लासमध्ये. तर श्रद्धाचा क्लास जेव्हा संपेल ना तर शेवटच्या दिवशी पार्टी असते. तर ही तिची मैत्रीण होती, तिला घेऊन चालले होते समर्थाला आणि श्रद्धाला. तर समर्थाला बी बोलवलं होतं, त्याला बी आमंत्रण असतं दरवर्षी. तर मागच्या वर्षीच काय पाठवलं नव्हतं, पण ह्या वर्षी श्रद्धाला त्याला जबरदस्ती झोपीतून उठून काढलं, कारण की मला त्याला घेऊनच जायचंय. तर माझं पिल्लू मस्त बाय वगैरे केलं आणि क्लासमध्ये आलं होतं. आता म्हटलं इथपर्यंत आले तर क्लासमध्ये सर्व पोरांना घेऊन व्हिडिओमध्ये एकदा. सर्वजण छान मस्त हाय करत होते. याच्यामध्ये अर्धे आले होते अर्धे नव्हते आले, कारण की आता पोरं सुट्ट्या लागल्या की बाहेर जातात. त्यानंतर ना मॅडमनं मला बी नाश्ता दिला होता, पाणीपुरी आणि वडापाव. मी बी मस्त नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर घरी आले. घरी येऊन ना मला जायचं होतं बाजार आणण्यासाठी. तर मग ते आले होते, मग मी बाजार वगैरे आणला. तिथून आले पटकन मी स्वयंपाक केला, कारण की मला परत बाहेर जायचं होतं, माझे जरसे कामं होते बाहेरचे त्यासाठी. पण ते बी काही झाले नाही माझी कामं, गेले आणि मी तिथून रिटर्न आले. मग आता तिकडं गेलेच हे, तर मला चला पिल्लूकडे जाऊ. मग पिल्लूला घेतलं, पण पिल्लू काही माझ्याकडे बघतच नव्हतं. सांगितलं तसं झोपलं होतं मस्त. पिल्लू झालं ना त्याला घरी आलो तेव्हा मस्त छान त्याचं स्वागत झालं होतं. तर हे सर्व त्यांच्या कॉलनीतल्या लेडीजनंच केलं होतं. मी नंतर गेले होते. ही पिल्लूची मावशी आहे. पिल्लूच्या आईला काही सुट्टी झाली नव्हती, पण आमचं बाळ दुसऱ्या दवाखान्यात होतं म्हणून त्याला डायरेक्ट घरी आणलं. तर तुम्हाला कसं वाटतंय आमचं क्युटी व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ.